सोलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची एक मोठी खेळी पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार आता भाजपच्या गळाला लागलेत। काँग्रेसही एक माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहे। राष्ट्रवादीच्या डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न फसलेला आहे। एका रात्रीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा हा गेम झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका रात्रीमध्ये सोलापुरातल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गेम केलाय आणि सोलापुरातल्या राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार, काँग्रेसचे 1 माजी आमदार आणि शिवसेना युबीटीचा 1 नेता भाजपच्या गळाला अडकलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहितीतल्या राष्ट्रवादी विरोधामध्ये माध्यमातून ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून हे सर्जिकल स्ट्राईक केलेलं आहे आणि त्यानंतर वराती मागून घोडे या उक्तीप्रमाणे कृषी मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरचा दौरा केला। मात्र हा दौरा फारसा यशस्वी ठरला नसल्याचं निदर्शनास आलंय। तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडे आमचा पक्ष सोडलेला नाही। त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे। त्या बाबतीमध्ये कुणी केलेलं नाही। जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून दूर केला जाईल। उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते। दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाहीये, परंतु अनेक नवीन लोक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसेल। एक नजर टाकूया आपण फडणवीसांच्या सोलापुरातल्या ऑपरेशन लोटसवर। कार्यक्रमाच्या स्टेजवर सर्वपक्षीय नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतलेली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरेंची फडणवीसांसोबत चर्चा झाली। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतली। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचाही फडणवीसांसोबत संवाद झाला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील फडणवीसांना भेटले। मोहोळचे माजी आमदार राजन पाटीलही फडणवीसांना भेटले। फडणवीसांनी गोरेंकडे पाहत राजेंद्र राऊतांकडे बोट दाखवत इशारा केला। स्टेजवर सगळेच आमदार फडणवीसांच्या कानात बोलले। फडणवीसांचे ऑपरेशन लोटस कसं होतं पाहूया आपण। फडणवीस आणि जयकुमार गोरेंमध्ये मग चर्चा झाली। भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंग मोहिते पाटलांनीही फडणवीसांची भेट घेतली। विजयसिंह मोहिते पाटलांशी फडणवीसांनी संवाद साधला। दुसऱ्या दिवशी राजन पाटील, यशवंत माने, बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंग तसंच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोल्यातले माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या कार्यालयाची भेट घेतली। सोलापूरसह राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांचा एका रात्रीत हा सर्जिकल स्ट्राईक पाहायला मिळाला। ऐसा कोई सगा नहीं जिसने भाजपा ने ठगा। भाजपा सगळ्यात आधी आपल्या मित्रांवरच वार करते। भाजपा सगळ्यात आधी आपल्या नात्यागोत्यांवरच वार करते। व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू झाल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये अशी प्रकार सुरू आहे। सुभाष देशमुख कदाचित फडणवीस गटाचे नसतील, त्यांच्यासमोर एक आव्हान उभं करायचं असं अनेक जिल्ह्यामध्ये आणि त्यातून असे प्रकार सुरू झाले असतात तर तो भाजपचा अंतर्गत प्रश्न